समज बजावण्यात आले रुपाली चाकणकरांना. रुपाली चाकणकरांना समज बजावण्यात खरात प्रकरणामध्ये SIT मार्फत समज बजावण्यात आली. ठीक आहे, मला वाटतं SITची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे, अतिशय पारदर्शकपणे त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे. तर त्यांना जर समज गेली असेल त्या संदर्भामध्ये तर त्या बाबतीत ते उत्तर देतील, त्या बोलतील, ते सांगतील काय असेल नसेल ते. यात जो कोणी दोषी असेल तर निश्चित त्या ठिकाणी सोडलं जाणार नाही, हे वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे SITच्या माध्यमातून चौकशी त्या ठिकाणी होते आहे, अतिशय पारदर्शकपणे चौकशी त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून त्याचा भाग म्हणून त्यांना बोलवलं असेल. दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, पुन्हा चर्चा होत आहे. सुनील शेळके आमदार त्यांचं एक वक्तव्य आहे, सुनेत्राताई जर नेतृत्व मान्य असेल तर आम्हालाही आनंद होईल. आता कोण काय म्हणतं मला हे माहिती नाही. आता हा त्यांचा प्रश्न दोन्ही पक्षांचा, त्यांनी ठरवावं काय असेल ते. आपण काय बोलणार त्या बाबतीमध्ये. कोणी एखादा आमदार उठतो आणि आम्ही एकत्र होणार आहे म्हटलं तर त्याला आम्ही काय उत्तर द्यायचं. एकनाथ शिंदे यांना खरातकडे घेऊन जाणारे दीपक केसरकर होते, त्यांची ही चौकशी झाली पाहिजे असं संजय राऊत म्हणतात. मला वाटतं अशा महाराजांकडे समाजामध्ये असे भरपूर भविष्यकार आहेत, महाराज आहेत, त्यांच्याकडे अनेक लोक जात असतात. मी सांगितलं कॉर्पोरेट क्षेत्रातले जात असतात, सामाजिक क्षेत्रातले जात असतात, आपले राजकीय क्षेत्रातले लोक जात असतात, अनेक आहेत. किती महाराज आहेत आपल्याकडे आता आपण बघितलं असेल ते आसाराम बापू, त्यांचे किती लाखोच्या संख्येत लोक फॉलोअर्स होते. राम रहीम बाबा, त्यांचे लाखोचे सगळे मोठे मोठे लोक असतात, इंडस्ट्रियलिस्ट असतात, सगळ्यांना आपलं भविष्य बघायचं असतं. तर तिथे कोणी असं गेलं असेल तर याची चौकशी करा, त्याची चौकशी, मग भरपूर हजारो लोकांची चौकशी करावी लागेल आपल्याला. यामध्ये मला वाटतं यात मेन कल्पिट कोण आहे, मेन गुन्हेगार कोण आहे हे शोधलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.